Dear student, in the last lecture we have seen aquatic ecosystem, जली परिसंस्था आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिली. या असणाऱ्या जे काही जली परिसंस्था ज्या आहेत तर त्या जली परिसंस्थेची गोड्या पाण्यातील परिसंस्था, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आणि खाडी परिसंस्था अशी 3 भाग त्या ठिकाणी पडतात. त्याच्यापैकी असणारे जे काही फ्रेश वॉटर इकोसिस्टीम म्हणजे गोड्या पाण्यामधले असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर ती परिसंस्था आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर मराईन इकोसिस्टीम पाहिली. खाऱ्या पाण्यातील असणारे जे काही सागरी परिसंस्था ज्या आहेत तर ती सागरी परिसंस्था आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आज आपल्याला या ठिकाणी पुढचा भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहिला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत थिंक अबाउट इट. विचार आपल्याला करायचा आहे. काय दिलेलं आहे की टुडे दिविजा व्हिजिटेड ए हिल. दिविजा जी आहे तर ती आज टेकडीवर त्या ठिकाणी फिरायला त्या ठिकाणी गेली होती. हनी बीज वेअर हॉवरिंग ऑन फ्लावर्स. दिविजा टेकडीवर फिरायला गेल्यानंतर तिने त्या ठिकाणी पाहिले की तिथे असणारे जे काही फुलं जे आहेत तर त्या फुलांवर मधमाशा ज्या आहेत तर त्या काय सांगितलं आपल्याला हॉवरिंग म्हणजे त्या ठिकाणी फुलांभोवती असणाऱ्या ज्या काही मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशा त्या ठिकाणी घोंगाव त्या ठिकाणी होत्या. वन ऑफ देम स्टंग दिविजाज हँड. त्याच्यापैकी असणारी जे काही एक मधमाशी जी आहे तर ती एक मधमाशी दिविजा जी आहे तर त्या दिविजाच्या जवळ आली आणि तिच्या हाताला काय केलेलं आहे स्टंग म्हणजेच काय झालेलं आहे की तिला त्या ठिकाणी दंश त्या ठिकाणी केलेला आहे. दिविजा वॉज हर्ट ड्यू टू दॅट स्टिंग अँड सेड विथ अँगर दॅट ऑल द हनी बीज फ्रॉम द होल वर्ल्ड मस्ट गेट डिस्ट्रॉयड. ती मधमाशी जी आहे तर ती त्या ठिकाणी दिविजाचा असताना तो काय हात जो आहे तर त्या हाताला त्याने त्या ठिकाणी दंश केला आणि त्या दंशाच्या वेदनेमुळं दिविजा जी आहे तर ती त्या ठिकाणी कळवळली आणि काय सांगितलेले अँगर दॅट म्हणजे रागानं त्या ठिकाणी म्हणाली. काय म्हणाली तर काय म्हटली ती तर जगातून सर्व मधमाशा नष्ट होऊ दे. काय सांगितलेले द होल वर्ल्ड मस्ट गेट डिस्ट्रॉयड. की ऑल द हनी बीज फ्रॉम द होल वर्ल्ड मस्ट गेट डिस्ट्रॉयड. जगातून सर्व मधमाशा त्या ठिकाणी नष्ट होते. आफ्टरवर्ड्स शी थॉट व्हॉट विल हॅपन इफ ऑल द हनी बीज आर डिस्ट्रॉयड. नंतर तिने विचार केला की खरंच मधमाशा जर नष्ट झाल्या तर पुढे ही वोंट गेट हनी. की सर्वसाधारणपणे खरंच जर मधमाशा त्या ठिकाणी नष्ट जर झाल्या तर फार तर फार काय होईल तर मध त्या ठिकाणी खायला मिळणार नाही. नथिंग मोर. व्हॉट वुड बी युअर एक्सप्लेनेशन टू दिविजा. काय म्हणते ती की जगातून सर्व मधमाशा ज्या आहेत तर त्या नष्ट होऊ दे. नंतर तिने विचार केला की खरंच जर मधमाशा नष्ट झाल्या तर फार काय होईल तर मध खायला मिळणार नाही. एवढंच ना तुम्ही याच्याबद्दल दिविजा जी आहे तर त्या दिविजाला त्या ठिकाणी काय सांगाल. अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले. आता काय सांगता येईल की हनी बीज प्रोव्हाइड अस विथ हनी अँड बी वॅक्स. मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशांपासून आपल्याला काय मिळते हनी म्हणजे मध त्या ठिकाणी मिळताना असतं. त्याच्यानंतर बी वॅक्स म्हणजे असणारं जे काही मेन जे आहे तर ते मेन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. बोथ ऑफ दीज आर कमर्शियल प्रॉडक्ट्स. हे दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही घटक म्हणजे असणारे जे काही मध असेल किंवा मेन असेल हे दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी औद्योगिक दृष्ट्या त्या ठिकाणी महत्त्वाचे अशा प्रकारची उत्पादक त्या ठिकाणी घटक त्या ठिकाणी आहेत. But more that the role played by the honeybee
इन द पॉलिनेशन ऑफ द फ्लावर इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्या व्यतिरिक्त मधमाशा जे त्या ठिकाणी पॉलिनेशन म्हणजेच काय तर परागीभवनाची महत्त्वाची असणाऱ्या काही प्रक्रिया ज्या आहेत, फुलांचं असणाऱ्या काही परागीभवन जे आहे तर त्या परागीभवनाची महत्त्वाची प्रक्रिया त्या ठिकाणी काय करताना दिसतात, या मधमाशा त्या ठिकाणी काय करताना दिसतात, त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावताना दिसतात. ड्यू टू देअर नेक्टर म्हणजे मकरंद, ज्याला आपण मध म्हणताना दिसतो. ड्यू टू देअर नेक्टर कलेक्टिंग बिहेवियर दे ब्रिंग अबाउट पॉलिनेशन ऑफ द फ्लावर. मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशा काय करतात दिसतात, मकरंद जो आहे तर तो मकरंद त्या ठिकाणी गोळा करतात आणि हे त्यांचे असणारे काही वर्तन जे आहे तर त्या वर्तनामुळे काय आता दिसतंय तर असणारे काही फुलं जे आहेत तर त्या फुलांचं परागीभवन जे आहे तर ते परागीभवन त्या ठिकाणी होताना दिसतं. प्रेझेन्स ऑफ हनी बी इज दस व्हेरी इसेन्शियल फॉर द ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर. आणि म्हणून या ठिकाणी मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशा त्या ठिकाणी असणं याच्यामुळे काय होतं नसते, शेती असेल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे हॉर्टिकल्चर, ज्याला त्या ठिकाणी फलोत्पादन म्हटलेलं आहे. म्हणजे फुलं त्या ठिकाणी निर्माण करण्याची जी काही शास्त्र जे आहे तर त्याला हॉर्टिकल्चर त्या ठिकाणी म्हटले. म्हणजे या ठिकाणी मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशांचं असणारं जे काय अस्तित्व जे आहे तर ते शेतीसाठी आणि फलोत्पादनासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे. विदाऊट हनी बी द ग्रोथ ऑफ द फ्रुट्स अँड द ग्रेन विल नॉट बी पॉसिबल. म्हणजे जर त्या ठिकाणी मधमाशा जर नसतील तर फळं असतील किंवा धान्य असेल तर यांची वृद्धी वाढ जी आहे तर ती वाढ होणं त्या ठिकाणी अशक्य आहे. इफ pollination and subsequent fertilization does not takes place in nature. म्हणजे या ठिकाणी जर मधमाशा जर त्या ठिकाणी जर नसतील तर आपण पाहिलंय की या ठिकाणी फळ असेल धान्य असेल तर याची वृद्धी त्या ठिकाणी होणार नाही. का होणार नाही तर त्यांचं परागीभवन त्या ठिकाणी होणार नाही, त्यांचं फलन जे आहे तर त्या फलनाची प्रक्रिया निसर्गामध्ये त्या ठिकाणी घडून येणार नाही. आणि धिस विल क्रिएट फॅमिनी लाईक कंडिशन. आणि याच्यामुळं काय होईल की फॅमिनी म्हणजे दुष्काळ जो आहे तर त्या दुष्काळासारखी परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. अँड देअर फोर हनी बीज पोझिशन इन द नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येता दिसते की मधमाशी जी आहे तर त्या मधमाशा त्या ठिकाणी निसर्गामध्ये त्या ठिकाणी असणं अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं आपल्याला कारण जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे पहा की डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. काय म्हटलेलं आहे की डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. आता ह्युमन इंटरफेरन्स म्हणजे मानवी हस्तक्षेप आणि डिमिनिशमेंट म्हणजे ऱ्हास म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे होणारा जो काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा ऱ्हास कसा होतो तर ते आपल्याला दिलेले पहा की मेनी ह्युमन ॲक्टिव्हिटीज हॅव साईड इफेक्ट ऑन द फंक्शन ऑफ इकोसिस्टीम अँड कॉज देअर डिमिनिशमेंट. मानवाच्या असणाऱ्या ज्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या मानवाच्या विविध कृतींमुळं परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थांच्या कार्यावर घातक अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मायनिंग अँड एक्सेसिव्ह कटिंग ऑफ द ट्रीज चेंजेस द यूज ऑफ लँड. की मायनिंग म्हणजे खाणकाम आणि दुसरं आपल्याला सांगितलं आहे मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी बदलू शकतो. सो इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ऑल्सो अफेक्टेड. आणि याच्यामुळं काय होताना दिसतंय की सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंध जे आहेत तर ते संबंध सुद्धा त्या ठिकाणी बिघडताना दिसतात. डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज हॅव डिफरंट इफेक्ट्स ऑन द इकोसिस्टीम.
मानवाच्या असणाऱ्या ज्या काही विविध अशा प्रकारच्या कृती त्या ठिकाणी असतील, जे विविध अशा प्रकारच्या मानवी प्रक्रिया असतील, कृती असतील, तर या सर्वांचा परिसंस्थेवर वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी करताना दिसतात. दे कॅन बी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲन इकोसिस्टीम फ्रॉम वन टू अनादर आर एक्सटेन्शन्स ऑफ ए पेसिस. आणि याच्यामुळे काय होतं नसते की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचं दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये रूपांतर होण्यापासून तर त्या परिसंस्थेमध्ये असणारी एखादी प्रजात जी आहे तर ती प्रजाती नष्ट होण्यापर्यंतचे असे परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे काय दिलेले की ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम. म्हणजे सर्वसाधारणपणे परिसंस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या ज्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. तर त्याच्यापैकी पहिली आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा की इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. इन्क्रीज्ड पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ, आणि दुसरं आपल्याला सांगितलं इन्क्रीजिंग यूज ऑफ द रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ आणि संसाधनाचा वाढलेला वापर. आता याच्यामुळे त्या ठिकाणी परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेला कशा पद्धतीने त्या ठिकाणी परिसंस्थेचा ऱ्हास होतो ते आपल्याला पाहिजे पहा की ह्युमन आर द कन्झ्युमर्स इन ॲन इकोसिस्टीम. आपल्याला माहिती की परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये मानव प्राणी जो आहे तर तो त्या ठिकाणी भक्षक हा जो काही गट जो आहे तर त्या गटामध्ये त्या ठिकाणी मोडताना दिसतो. इकोसिस्टीम कॅन प्रोव्हाइड बेसिक नीड्स in normal condition, but due to increased population, man kept on snatching natural resources on large scale. काय सांगितलेलं आहे की मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्था त्यांच्या गरजेपुरच्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत बेसिक नीड्स ज्या आहेत तर त्या गरजेपुरत्या गोष्टी त्या ठिकाणी पुरवू शकतात. परंतु लोकसंख्या वाढीमुळं मानव जो आहे तर तो गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून काय करताना दिसतोय बेसुमार साधन संपत्ती त्या ठिकाणी घेताना त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर पुढे पाहता की चेंजिंग लाईफस्टाईल डिमांड्स मोर दॅन नेसेसरी. की जीवनशैलीच्या ज्या काही नवीन अशा प्रकारचा जो काही बदल जो आहे तर त्या बदलामुळं मानवाच्या जगण्यासाठीच्या किमान गरजेपेक्षा अधिकची असणारी जी काही मागणी जी आहे तर ती मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि याच्यामुळे काय होतं नसते दॅट हॅज इन्क्रीज ट्रेस ऑन द इकोसिस्टीम अँड हॅज जनरेटेड व्हास्ट अमाऊंट ऑफ वेस्ट. आणि याच्यामुळे काय होतं नसते की परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेवरचा असताना जो काही ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी वाढताना दिसतो. आणि ताण वाढला पण टाकाऊ पदार्थाचं प्रमाणसुद्धा काय होतं नसते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढताना दिसतं. आता या ठिकाणी आपल्याला डिमिनिशन ऑफ इकोसिस्टीम याची एक डायग्रॅम जी आहे तर ती डायग्रॅम आपल्याला ते दाखवलेली पहा. मी झूम करतोय. म्हणजे परिसंस्थेचा असताना तो काही ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास त्या ठिकाणी कशा पद्धतीने होत नाही की मंदिर आहे नदी त्या ठिकाणी दाखवलेले असणारे जे काही निर्माल्य जे आहे तर ते निर्माल्य काय केलेले नदीमध्ये त्या ठिकाणी टाकले. म्हणजे जली अशा प्रकारची असणारे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकल्यामुळं ते असणारे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा काय होताना दिसतो आपल्याला ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास त्या ठिकाणी होताना दिसतो. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र जे आहे तर ते चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतरचा दुसरा घटक आपल्याला दिलेला आहे की अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. आता काय सांगितले ड्यू टू कंटिन्युअस प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन more and more agriculture lands, marshlands, wetlands, forest
अँड ग्रासलँड्स आर बीइंग डिस्ट्रॉईड फॉर बिल्डिंग अँड अदर बेसिक फॅसिलिटीज अराउंड. आता काय सांग की वाढत्या असणारं जे काही शहरीकरण जे आहे तर त्या वाढत्या शहरीकरणामुळं किंवा वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळं की जास्ती असणारे जे काही घरं बांधणी किंवा इतर असणाऱ्या ज्या काही पायाभूत अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधांसाठी अधिक अशा प्रकारची असणारे जे काही ॲग्रिकल्चर लँड, शीत जमीन असेल. दुसरं आपल्याला सांगितलं मार्शा लँड असेल, दलदलीचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी नेहमी पाणी साचून राहताना दिसतं तर त्याला आपण त्या ठिकाणी दलदलीचा भाग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की वेटलँड, पाणथळीचं क्षेत्र, त्याच्यानंतर जंगल असेल किंवा गवताळ प्रदेश जो आहे तर याचा वापर त्या ठिकाणी घर बांधणीसाठी किंवा इतर पायाभूत सुविधेसाठी त्या ठिकाणी केला जातो. आणि याच्यामुळं काय होताना दिसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी पुढे आपल्याला काय दिले पहा, ॲज ए रिझल्ट ऑफ धिस ह्युमन इंटरफेरन्स इकोसिस्टीम आयदर चेंज ऑर गेट कम्प्लिटली डिस्ट्रॉईड. आणि याच्यामुळं आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की परिसंस्थेतील असणारा जो काही मानवी हस्तक्षेप जो आहे तर त्या मानवी हस्तक्षेपामुळं परिसंस्था ज्या आहे तर ती परिसंस्था पूर्णपणे त्या ठिकाणी बदलताना दिसतात किंवा आहे त्या परिसंस्था काय होताना दिसतात, नष्ट होताना दिसतात. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.